हॅलो मावशी, उद्या गोट्याला शाळेत पाठवून द्यायचो. शाळा उघडली आमची, मग त्याला सरांनी बोलवलं आणि मला पण कोणी सोबत नाही ना, त्यामुळे त्याला पाठवून द्यावं. तो नाही आला ना, त्याच्या बापले पाठवून दे शाळेने, मी तो येईल, तू काय काळजी नको करू. बरोबर, ठेवतो मी. गोप्या, मला काय तू मामाच्या गावाला गेलाच नाही का? तू मामाने तुला येऊच नाही दिला कारण तू मामाची पोरगी छेडते, मला कळाले. अबे इकडे माझ्या म्हशीला चारा कोण घाला, माझ्या म्हशीला दूध बी काढायला लागते ना, मग त्यामुळे माझ्या बाबाने जाऊच नाही दिलं. मग बाप मला तू जर गेला तुझे टंगडे तोडीन, मग मी नाही गेलो. अबे शांत बसा मॅडम, मला मॅडमने सगळेजण गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. मग कोण कुठे गेलं, उन्हाच्या सुट्टीत काय केलं सांगणार की नाही? बरं चला, आता प्रार्थनेची वेळ झाली, प्रार्थनेला चला चला लवकर. अरे किती मस्त पोरगी होऊन राहिले, ही तर खूपच हुशार असेल अभ्यासात. अबे हुशार असू पण असू, पण मला ती जाम आवडली. अबे वैद्या, काय करू? अबे वहिनी बोल, वहिनी. साले तुला आवडली म्हणजे तुझे गर्लफ्रेंड का? मोय मोय मी बनवणार तिला गर्लफ्रेंड, समजले का? तुझ्या नडग्या फोडीन. वहिनी बोल तिले. अबे वैद्या, तुला म्हशीला बांधून सगळ्या गावाने फिरवली मी बनवणार एक गर्लफ्रेंड. बघ ना काय चिकनी दिसून राहिली, मग तर दिल ना पाणी पाणी झालं याच्या समोर. वाव, किती मस्त शाळा आहे, किती सुंदर मुलं आहे तिथले. मला खूपच जाम आवडली शाळा. छी, काय बाई ही मुलं, काय बघताय माझ्याकडे असे वाईट नजरेनी? अबे वैभव भाऊ, मी काय बोलतो, जो पटेन त्याची गर्लफ्रेंड. अबे मी तुम्हाला दोघाचे बी नडग्या हानी ना, तुम्हाला दोघाले बी मारून टाकीन. बरे मोय गर्लफ्रेंड आहे, मी पहिले सांगून राहिलो, मी पटवणार हिले. वैभव भाऊ काय बरोबरच बोलून राहिला ना, तू बरोबरच बोलतो ना, ज्याला पटेन त्याची गर्लफ्रेंड. तू काहून मध्ये तू गर्लफ्रेंड बोलशील? एवढे भारी पोरगी मी नाही सोडणार बापू, धान्य खावी ना आपल्यात. ठीक आहे मग बापू, बघूच कोण पटवतं हिले. नाही तुमच्या टंगड्या तोडल्या तर तिथून पुढे नावाचं वाईफे नाही. अबे मला तर खूपच जाम आवडून राहिली, मीच पटवणार हिले. तुम्ही तुमची काशी करा, भांडण करा, नाहीतर एकमेकाचे तंगडे तोडा. अबे वैभव तर माझ्या पण तंगडे अबे मला ना माहिती पटवणार तर मीच. बाई खूपच भारी शाळा आहे. बरं चला मी जाते प्रार्थनेला, प्रार्थना चालू झाली, पुन्हा मॅडम सर लोक बोलतील मला. अबे किती सुंदर प्रार्थना म्हणून राहिली मोई जानू. अबे गोप्या, तुला सांगितलं ना, तुला टंगडे वंगडे तोडून टाकीन ना, तुला तुला साला तुला छाटून टाकीन पूर्ण. मैं नादाला नको लागू, तुला मी आत्ता सांगून राहिलो, मोय गर्लफ्रेंड आहे, मीच बनवणार तिले. या दोघाले असंच भांडून देतो आणि मी तिला गर्लफ्रेंड बनून घेऊन जातो. या दोघाले असं टाळ्या वाजत बसून देतो. अबे बाबू, आठव ना आपले काय ठरले होते, ज्याच्यात दम असेल तो बनव गर्लफ्रेंड. तुझ्या दम आहे तर तू बनव, माझ्यात आहे तर मी करतो ट्राय. अबे वैभव भाऊ, गोप्या 100% खरंच बोलून राहिला ना, ज्यामध्ये दम आहे तू पटवून तो काढ ना. तुझ्या दम आहे तर तू कर ना. बरं तुम्हाला आता मोह दम बघायचं का? शाळा सुटू द्या, मग तुम्हाला मोह दम दाखवतो. तुम्ही मग जीव लयच टाळी लावला, तुम्ही शाळा सोडू द्या. फक्त तुम्ही मला मारहाणावरती भेटा संध्याकाळचं, मग सांगतो तुम्हाला मायात किती दम आहे किती काय. मी सांगितले ना तुम्हाला एकदा, मी गर्लफ्रेंड बनवणार हिले तर मीच बनवणार. तुम्ही भेटा मला, तुम्हाला दावतोच काय. देणार रे, आला ना मारहाणावर संध्याकाळचं काय करणार तर माहिती आहे मला. मी पण तिला गर्लफ्रेंडच बनून राहणार. तिकडे काय घुसर करून राहिले दोघं. वैभव भाऊ मला एक सांग, तू तू खरंच काय करणार आहे का याले? अबे आपण मित्र आहो ना लहानपणचे, एका पुरेसाठी असं करून राहिले का? अबे हा मित्र आहे तर मग याला कळू नाही का? माझ्यासाठी मी बोललो ना मोय गर्लफ्रेंड होणार आहे, मग हे सोडून द्यावं ना. मैत्री असे करत असते का? अरे वैभव भाऊ, पण आपलं ठरलं होतं ना, जे दम असेल तो काढेल तो पटवेल. बरं ठीक आहे, चल त्याच्यापेक्षा आता आपण काय जे बोलायचं ते तर फायनल बोलून घेऊ, आणि याच्यानंतर पुन्हा विषय पण नाही घ्यायचा. चल. अबे वैभव, मला एक सांग, ती पुट्टी आज आली ना शाळेत, मग तिच्यासाठी आपण लहानपणची जोशी तोडायची का? आपल्या भांडणे करायची का? सांग बरं. ती आज न उद्या जाणार को शाळेमधून, आपण इथेच पडणार. आपण बी दररोज शाळेत जातो की आपल्यालाच माहिती नाही काय त्या पोरीबद्दल आपण भांडणे करायचे. तूच विचार कर बरं. हा वैभव भाऊ, गोप्या एकच नंबर बोलून राहिले ना, बरोबर आहे ना, आपल्याला थोडी माहिती आहे. मी काय बोलतो, आपण एक काम करू, त्या पुट्टीलाच विचारू ना, तुझे काय मत आहे? तुम्ही दोघं पण बरोबर बोलून राहिले, मला पण तेच बरोबर वाटून राहिलं. माझ्याकडे तिचा नंबर आहे, मी तिला फोन करून विचारू का नेमकं तुझे काय आहे काय नाही. आपण कशाला आपल्या मैत्री भांडणे करायची, दोस्ती तोडायची? आपल्याला काय कोणी काय हा वैभव, ही एक नंबर आयडिया. तू ना पहिले तिला फोन करून तिला विचार, नेमकं तुला काय आहे, आम्हाला तू पसंत आहे आणि तू आमची गर्लफ्रेंड बनणार का? कोणी पण विचार. पहिले मोह नाव घे, दुसरं नाव घे गोप्याचं, तिसरं नाव घे तू आहे. विचार बरं लवकर. नाही वैभव भाऊ, नाही पहिले मोह नाव घे. तिला बोल गोप्यान तुला खूपच प्रेम करते आणि त्याला ना तू खूपच आवडते. पहिले मोह नाव घे. अबे तुम्हाला दोघाले पण ताणून मारीन बरं मी. इथे एकटीचं दोस्ती तुटायची वेळ आली, तुमचं काय तिचे प्रेम. पहिले मला विचारू दे तिला तिचं काय आहे, मी विचारतो. तुम्ही चिप बसा, मी तिला फोन लावून राहिलो. हॅलो, तुझं नाव साक्षी आहे का? तू अच्छा काही आमच्या शाळेत झाली, नवीन ऍडमिशन झालेलं आहे तुझं? हो, काय करायचं होतं का तुला? नाही काही नाही असेच कॉल केलेला मी. मला एक विचारायचं, तुझे कोणावर प्रेम आहे का? नाही म्हणजे आमची मैत्रिणींना भांडण लागायची वेळ आली, पर एकमेकाला मारायची. मला एक प्रश्न पडला, तू सकाळी आली, तुला शाळा आवडली, पण तुला पोरं नाही आवडले का कोणी? म्हणजे मी नाही आवडलं का तुला? ए वैभव, मी तुला आधी सांगून राहिलो, मी आवडते तिले.
अबे तुम्हाला दोघाला बी वल्या फोकाले हाणीन बरं मी. पहिले तिच्यासोबत फोनवर बोलू दे मले, म्हणजे वैभव भाऊले. मला आवडते ती, तिला मी आवडतो, समजले का? कान पडपुडीन. अबे फोन चालू आहे ना, तुम्हाला दोघाला कळतं का नाही? तिच्यासोबत बोलून राहिलो ना मी. अबे मी तुम्हाला दोघाला बी दगड बांधून नदीत फेकून देईन बरं. शांत बसा. हा साक्षी, वैभव बोलून राहिलो. मला एक सांग, तुला कोण आवडतं ग? गोप्या आवडतं, घेणे आवडते की वैभव आवडतं? अबे मला तुम्ही तिघं बी नाही आवडत, मला ते शुभम आवडतं. शुभम, आय लव्ह यू शुभम. हं? काय बोलून राहिली? कोण आवडतं? शुभ्या? शुभ्या कोण आहे? माझं बॉयफ्रेंड. मग आत्याचं पोरगं पलीकडच्या गावचं. पलीकडच्या गावचा? अबे तो तुझा बॉयफ्रेंड आहे का? हो. हो का? बरं बरं चालतंय, करतो मी नंतर फोन. बाय. अबे वैभव भाऊ, काय झालं? काऊन रडून राहिला तू? अबे मला सांग ना, काय बोलली साक्षी? अबे वैभव रडून राहिले, मला बी रडायला येऊन राहिलं आता. मोबी. अबे तुम्ही काऊन रडून राहिले? मी तुम्हाला हे सांगायचं. अबे साक्षीचा दुसरा बॉयफ्रेंड आहे, आपण उगाच आपली दोस्ती तोडत होतो. चले आपल्या घरी, आपल्या घरी जाऊ, उद्या शाळेत जाऊ.